नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. केंद्रीय हिवाळी अधिवेशन संपले. राजकीय कटुतेमुळे कायदेशीर कामकाज अत्यंत कमी. नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला. दावोस करारांचे काय झाले? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारला सवाल. आणि केंद्रीय राज्यमंत्रीपद घेण्यास छगन भुजबळांचा नकार. भाजपाचे नेते भुजबळांच्या संपर्कात. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. अदानींवरील गदारोळाने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यावरून राजकीय संग्राम आणि धक्काबुक्कीनंतर शुक्रवारी त्याचा समारोप झाला. या अधिवेशनात राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा झाली आणि एक देश एक निवडणुकीच्या तयारीची 2 ऐतिहासिक विधेयके मांडण्यात आली. तथापि अधिवेशनाच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या राजकीय कटुतेमुळे या अधिवेशनास कायदेशीर कामकाजही अत्यंत कमी झाल्याचे पाहायला मिळाले. 12 ऑक्टोबर 2024 ला राज्याचे माजी विधानसभा सदस्य बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तत्पूर्वी त्यांची रेकी करण्यात आली होती. आज राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या घराची सुद्धा रेकी झाली आहे. ही बाब विरोधी पक्षनेते दानवेंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या झाली. सत्ताधाऱ्यांचीच ही स्थिती असेल तर सर्वसामान्यांची तर कल्पनाही करवत नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला. मंत्रिमंडळ विस्ताराने महायुतीमधील अनेक इच्छुक आमदारांचा अपेक्षाभंग झाला. शिवसेनेमधील विजय शिवतारेंसारख्या अनेकांनी उघडपणे आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. दरम्यान विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली. ओबीसी नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू झाली असली तरी यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय राज्यमंत्रीपद त्यांच्याकडून नाकारले गेल्याचे वृत्त आहे. राज्यसभेवर पाठवायचे असेल तर सन्मानाने कॅबिनेट मंत्रीपद देण्याचा मुद्दा पुढे आला असून अशा परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी भाजप आता फ्रंट फूटवर आलाय. त्यासाठी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे हे भुजबळांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. आरबीआयने राज्यांचा वित्तीय अहवाल प्रसिद्ध केला असून त्यातून महत्त्वाच्या राज्यांचा उत्पन्नाचा वाटा घटल्याचे स्पष्ट करण्यात आलाय. या राज्यांचे कर संकलन वाढवून कमाई वाढवण्याचे सर्व प्रयत्न अपुरे ठरत असून त्यांच्या प्रचंड खर्चांपैकी केवळ 57% खर्चच स्वतःच्या उत्पन्नातून भागवला जात आहे. त्यामुळे उत्पन्नाचा वाटा वाढण्याऐवजी घटत आहे. या 5 राज्यात औद्योगिक पातळीवर प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्राचाही समावेश आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकारून
कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 2 दिवसात 5,000हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली। तसेच हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे सप महाविद्यालय मैदानावर हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्येही श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टची 2 भव्य दालने उभारण्यात आली। माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी काल पुणे पुस्तक महोत्सवातील वुमन खाकी अँड लीडरशिप या विषयावरील चर्चासत्रात भाग घेतला। सरकारी अधिकाऱ्यांपैकी जवळपास 50% सरकारी अधिकारी केवळ नेहमीच काम करतात, ते थोडे जास्तीचे काम करून नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत नाहीत। पोलीस अधिकाऱ्यांना नेतृत्व प्रशिक्षण दिले जाते, मात्र पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये नेतृत्वाचे गुण तितकेसे विकसित होत नाहीत। महिला सक्षम नेतृत्व करू शकतात, कठीण गुप्त कामगिरी पार पाडू शकतात, असे मत बोरवणकर यांनी चर्चासत्रात बोलताना व्यक्त केलं। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या अनुजा या भारतीय लघुपटाने यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवलंय। लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म मध्ये अनुजाला तब्बल 180 शॉर्ट फिल्म्स मधून निवडण्यात आलंय। मराठी अभिनेते नागेश भोसले हे या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असून त्यांनी या ऑस्कर सिलेक्शन बाबत आनंद व्यक्त केलाय। मुंबई हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी निर्देश देऊनही विधी प्राधिकरणांनी त्याकडे कानाडोळा केल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। मानवी जीवनात स्पर्श करणारे हवेच्या प्रदूषणासारखे गंभीर प्रश्न असतात तेव्हा या प्राधिकरणांनी अधिक दक्ष राहणे अपेक्षित आहे। त्यांच्या नाकर्तेपणामुळे सामान्य नागरिक हवा प्रदूषणाचे पीडित ठरू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटलंय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी तापमान खालावत आहे। परभणी, निफाड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उत्तरेकडे थंडीची लाट कायम असून राज्यातील किमान तापमानात बदल दिसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं। राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान वाढल्याचं पाहायला मिळतंय। वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।